नमस्कार, मैं आसफान शाह। महाराष्ट्र में होने वाले विधानसभा चुनाव की तैयारियों में सभी राजनीतिक दल जुट गए हैं। वहीं विधानसभा चुनाव लड़ने वाले इच्छुक उम्मीदवारों ने विधानसभा क्षेत्र में दौरा करना शुरू कर दिया है। महायुति में जहां सीट बंटवारे पर गहमा गहमी जारी है, इसी बीच कुछ जगहों पर महायुति में शामिल बीजेपी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की शिवसेना और उप मुख्यमंत्री अजित पवार की एनसीपी के स्थानीय नेता आपस में भिड़ रहे हैं। कल्याण में भाजपा जिला सचिव समेत 200 बीजेपी कार्यकर्ताओं ने विधायक विश्वनाथ भोईर की उपस्थिति में सार्वजनिक रूप से शिवसेना शिंदे गुट में शामिल हुए। इस अवसर पर शिवसेना शिंदे गुट के जिला अध्यक्ष अरविंद मोरे ने भाजपा पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि बीजेपी कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र में स्वतंत्र चुनाव लड़ने की तैयारी कर रही है और भाजपा के वरिष्ठ नेता इस स्वतंत्र चुनाव के लिए सहयोग कर रहे हैं। इसलिए बीजेपी के पार्टी नेताओं को इस मामले पर ध्यान देना चाहिए। हम उन लोगों को नहीं छोड़ेंगे जो एकनाथ शिंदे की पीठ में छुरा घोंप रहे हैं। हमारे पास भी विधानसभा चुनाव लड़ने की सीटें हैं। आगे कहा कि हम गठबंधन धर्म का पालन नहीं करने वालों को भी उचित दबाव देंगे। बगावत का जवाब बगावत से दिया जाएगा। भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव आणि मराठा क्रांती मोर्चाचे आमचे वरिष्ठ असे पदाधिकारी मामा रंधवे उर्फ विलास रंधवे यांनी आज विश्वनाथ भोईर यांच्या निवासस्थानी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। त्याला भगवा ध्वज देऊन आम्ही त्यांच्या शिवसेनेत या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। हे स्वागत करतानाच भारतीय जनता पक्षाला मामा रंधवेच्या नावाने आम्ही काय झटका बिटका देत नाहीये। मामा रंधवे हे आमच्या खांद्याला खांदा लावून देणारा कार्यकर्ता पहिल्यापासूनचाच आहे। त्यामुळे हा काही युतीतला हा प्रश्न नाहीये। पण भारतीय जनता पक्षाचे कल्याण नेते, स्थानिक नेते हे स्वतःला नेते समजून घेतात। मागच्या वेळी 2019ला विश्वनाथ भोईर यांच्या विरुद्ध त्यांनी अपक्षाची निवडणूक लढवली आणि युती धर्म पाळला नाही। हे युती धर्म पाळला नसल्यामुळे यावेळी सुद्धा नरेंद्र पवार भारतीय जनता पक्षाचे लोकांना घेऊन अनेक प्रकारच्या सहली आयोजित करत आहेत, अनेक प्रकारचे कामं करत आहेत आणि युती धर्म न पाळता या ठिकाणी अपक्ष उमेदवारीची तयारी ही त्यांनी जोरदारपणे या ठिकाणी चालू केलेली आहे। ते वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या कळावी भारतीय जनता पक्षाच्या। या निमित्ताने आज या ठिकाणी मामा रंधवेच्या प्रवेशाच्या वेळी मी सांगत आहे, नरेंद्र पवार आणि वरुण पाटील हे भारतीय जनता पक्षाचे इथले स्थानिक पदाधिकारी हे बंड करण्याच्या हिशोबामध्ये या ठिकाणी कल्याणमध्ये राजकारण करत आहे। ते भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी दखल घेऊन या दोघांना त्यातल्या तिथं थांबवलं पाहिजे। अन्यथा भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून या महाराष्ट्रामध्ये 152 ते 155 ठिकाणी लढत लढणार आहे। अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या जर पाठीमागून सुरा फोकण्याचा प्रयत्न केला तर मात्र शिवसैनिक महाराष्ट्रातले कदापि हे सहन करणार नाही आणि कल्याणचे शिवसैनिक तर बिल्कुल सहन करणार नाही। बनकोरे। वहीं अरविंद मोरे के बयान पर बीजेपी नेता नरेंद्र पवार ने जवाब दिया, जिसमें उन्होंने कहा कि हम गठबंधन के धर्म का पालन कर रहे हैं। हम पार्टी को बढ़ाने के लिए काम कर रहे हैं और पार्टी ने जो जिम्मेदारी दी है उसे हम ठीक से निभा रहे हैं। जिल्हा प्रमुख अरविंद मोरेंनी जे विधान केलेलं आहे हे महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम अरविंद मोरे करतोय की काय, असा माझ्यासमोर प्रश्न आहे। कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसतंय? मोदी साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर कोणी खुपसला भिवंडी लोकसभेमध्ये, याचा असेसमेंट करणार का तुम्ही? किती लोकांनी तुमच्या लोकांनी काम केलं इथे, किती लोकांनी कपिल पाटील साहेबांच्या विरोधात काम केलं, अनेक पुरावे दिलेले आहेत आम्ही। तुम्ही पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा करू नका, कारण ते कामं तुम्ही जास्त चांगली करतात। तुम्ही पहिले सुधरा, नंतर भारतीय जनता पार्टीला मार्गदर्शन करा। भारतीय जनता पार्टी कधीही गद्दारी करणार नाही। भारतीय जनता पार्टी महायुतीचा धर्म पाळणार। या महाराष्ट्रामध्ये विकासाकरता महायुती झालेली आहे। एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा उत्तम काम करत आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय भाजपला जसा लागू आहे तसाच शिवसेनेला, राष्ट्रवादीला देखील लागू होतो। त्यामुळे अशा प्रकारची फालतू विधानं करू नका अशी माझी विनंती आहे अरविंद मोरे यांना आणि त्यांच्या सर्व समर्थकांना। पण त्यांनी असं म्हटलं की तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी भारतीय जनता पार्टीचं काम करता नाही का? आम्ही भाजपचं काम करतो। मोदी साहेबांच्या सर्व योजना आम्ही आमच्या मतदारसंघात इम्प्लिमेंट करतो। एकनाथ शिंदे साहेबांच्या पण योजना आम्ही इम्प्लिमेंट करतो।
पक्षाची ध्येय धोरणं इम्प्लिमेंट करणं म्हणजे काय निवडणुकीची तयारी झाली का? पक्षाचं काम करतो आम्ही सर्वजण, त्यामुळे पक्षाचं काम आम्ही करतो आणि पक्ष ठरवेल ना उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला नाही. तो महायुतीमध्ये निर्णय होईल, त्यानुसार आम्ही महायुतीचा आम्ही सन्मान करणार आहोत. त्यांचा जो काही निर्णय होईल तो आम्ही 100% तंतोतंत पाळण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस आहे. आपको बता दें कि महाराष्ट्र विधानसभा चुनाव के तारीखों का अभी ऐलान नहीं हुआ है, उससे महायुति में शामिल तीनों दलों ने सीट शेयरिंग पर बैठकें हो चुकी हैं. अभी हाल ही में गृह मंत्री अमित शाह सीट बंटवारे को लेकर मुंबई दौरे पर आए थे, लेकिन अभी तक कोई ठोस फैसला नहीं निकल कर आया. वहीं दूसरी तरफ कल्याण में स्थानीय नेताओं के बीच जारी विवाद से परेशानी बढ़ सकती है. ऐसे ही और न्यूज़ देखने के लिए DC न्यूज़ इंडिया को सब्सक्राइब करें और वीडियो को भी शेयर करें.